Vidyaniketan, Bhatar. Today we are learning English subject of standard 4th. This is your textbook. हे तुमचं चौथीचं पाठ्यपुस्तक आहे. And from this book, open it from this book. Open page number 5. Open page number 5. हे पान नंबर 5 उघडा आणि त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे? We are going to study of this page, and the study is, name of the study is use the letter cards to form words. Now we are learning. आपण काय करायचं शिकायचं आहे आता? Use the letter cards. Use the letter cards to form words. See here in this picture. ह्याच्यामध्ये बघा पुस्तकामध्ये some letter cards are given there in this table, in this chart. हा चार्ट दिलेला आहे from the page number 5, 5 नंबर पानावरचा, आणि त्याच्यावर काय दिलेलं आहे? काही लेटर्स चार्ट दिलेले आहेत. आणि त्या लेटर्स कार्ड वरून आपल्याला काय करायचं आहे? शब्द बनवायचे आहेत. Look at here, I am writing. Look at the board. The study is use the letter cards to form words. म्हणजे याचा अर्थ काय की हे जे लेटर कार्ड्स दिले लेटर कार्ड्स, त्याच्यातून आपल्याला काय करायचं आहे? त्याच्यापासून शब्द बनवायचे आहेत. There are 26 letters in alphabet. अल्फाबेट मध्ये किती अक्षर असतात? अल्फाबेट A to Z, A पासून A to Z. त्याच्यामध्ये किती असतात? लेटर्स किती असतात? हाऊ मेनी लेटर्स आर देयर? लेटर्स किती असतात? 26. देयर आर 26 लेटर्स. आणि त्या 26 लेटर पासून कोणतेही शब्द आपण घेऊ, कोणतेही कार्ड देऊन, कोणतेही लेटर कार्ड्स घेऊन आपण काय करू शकतो? कोणतेही लेटर्स घेऊन आपण शब्द बनवू शकतो. नाउ सी हियर by joining these some letter means some letter cards, and how to form some words. See the first word. पहिला शब्द बघा याच्यामध्ये काय लिहिलेला आहे? MAN. See the word. This is first letter card, MAN. Look at here. These are 3 letter cards are here. These are 3 letter cards. First is of the letter M, the second is of letter A, and the third is of letter N. आता हे 3 कार्ड दिलेले आहेत. या 3 कार्ड वेगवेगळे आहेत. आणि 3 कार्ड म्हणजे 3 अक्षर आहेत. 3 कार्ड म्हणजे काय? 3 अक्षर आहेत. आणि 3 ही अक्षरे आपण काय करायचे? हे कार्ड्स एकत्र करायचे, म्हणजे एकत्र लेटर एकत्र करायचे. त्यासाठी शब्द तयार करण्यासाठी. बाय फॉर्मिंग ए वर्ड. टू फॉर्म ए वर्ड. बाय जॉइनिंग these letters we can make many different words. आता इथे MAN हे वेगवेगळे अक्षर आहेत, आणि हे वेगवेगळे अक्षर काय केलेले आहेत? एकत्र इथे केलेली आहेत. आणि त्याच्यापासून काय केलेलं आहे? हा शब्द एकच वर्ड तयार केलेला आहे. MAN. The word is prepared here. Man. Understand? By joining letter card M, letter card A, letter card N. हे 3 लेटर कार्ड एकत्र आल्यानंतर आपण कोणता शब्द केला आहे?
we made the word man. We made the word man. See the next. See some next letter cards are given there. First is blank here. E and T. आता इथे काय केलेलं आहे? These are 3 letter cards. 2 letters are given here, but first one means first letter is blank there. First card is blank there. There is no any letter given here on this card. आता हे 3 कार्ड दिलेले आहेत. 3 कार्ड दिलेले आहेत आणि या 3 कार्डामध्ये पहिले जे कार्ड आहे ते काय आहे? पहिले जे कार्ड आहे ते कसं आहे? पूर्णपणे रिकामा आहे. दुसरं जे आहे त्याच्यामध्ये काय आहे? लेटर ई आहे आणि तिसऱ्या कार्डामध्ये काय आहे? कोणतं लेटर आहे? तिसऱ्या कार्डावर टी लेटर आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? याच्यापासून वर्ड तयार करायचा आहे. आपण कोणताही वर्ड जो मीनिंगफुल वर्ड तयार करू शकतो. कोणते लेटर सुटेबल? टेक सुटेबल लेटर, प्रॉपर लेटर दॅट मॅच टू दिस लेटर्स. असे आपल्याला आता अक्षर घ्यावं लागेल की ते अक्षर या दोघांना मॅच होईल आणि त्याच्यापासून शब्द तयार होईल, मीनिंगफुल वर्ड तयार होईल. आता आपण कोणते घेऊया इथे? एन घेऊया. नेट घेतला आहे बघा. नेट एन घेतलेला आहे. त्याच्यापासून वर्ड तयार झालेला आहे. नेट म्हणजे काय? तर जाळे. नेट म्हणजे जाळे आणि मॅन म्हणजे काय? मनुष्य. मॅन म्हणजे काय? मनुष्य. याचा अर्थ समजला? पुढे पहा. नेक्स्ट NET नेट. नेट म्हणजे जाळे. नेक्स्ट. see the next. तिसरा पहा. नेक्स्ट. One column is empty here. In the second column is in the second letter card given there letter I. In the second card the letter is given letter I and third card is empty. See the third 3 number. See the 3 number. काय केलं आहे बघा? पहिले जे आहे, पहिले जे अक्षर आहे ते कसं आहे? पहिलं कार्ड आहे रिकामा, दुसरा कार्ड त्याच्यावर लेटर काय आहे? आय आणि तिसरा कार्ड पुन्हा रिकामा दिलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? याच्यामध्ये याच्यापासून आय ला सुरू होईल अशा प्रकारे 2 अक्षर आपल्याला घ्यायचे आहेत आणि त्याच्यापासून आपल्याला मीनिंगफुल वर्ड तयार करायचा आहे. अशी पण आपल्याला लेटर घेता येईल की त्याच्यापासून मीनिंगफुल वर्ड तयार होईल. कोणती येणार सांगा पाहू? कोणती मॅच होईल? तुम्ही सांगा. ऑब्झर्व दिस. तुम्ही सांगा पाहू इथे कोणते लेटर आपण घेऊ शकतो की ज्याच्यापासून आपल्याला वर्ड तयार करता येईल, अर्थपूर्ण शब्द तयार करता येईल. ऑब्झर्व करा. सांगा. तुम्ही सांगा बघा. P. We use the letter P at the first letter card. P, I and the third one is N. P, I and pin. P, I and pin. आता या P आणि N असे लेटर आपण घेतले की ज्यापासून काय केलेलं आहे? आपण वर्ड काय केलेला आहे? तयार केलेला आहे पिन. हे बघा. PIN पिन. पिन मीन्स टाचणी. पिन मीन्स काय? टाचणी. मराठीमध्ये आपण काय म्हणतो? त्याला टाचणी म्हणतो. अशा प्रकारे आपण वर्ड तयार केलेला आहे. आता बघा दुसरे वर्ड आहे बघा कोणते आहेत? नेक्स्ट बघा. सी द नेक्स्ट वर्ड. Three letters word will prepare here. आता इथे शब्द कोणता होणार आहे? 3 अक्षराचा शब्द तयार होणार आहे. Now in the second column, in the second
card, the letter is given O. In the second card, the letter is given O. First and third, both cards are empty. पहिला आणि तिसरं जे आहे ते कार्ड कसं आहे, एम्प्टी आहे म्हणजे रिकाम आहे. फक्त दुसऱ्या कार्डवर काय दिलेलं आहे, लेटर दिलेला आहे ओ. त्याच्यापासून आपल्याला शब्द तयार करायचा आहे. सांगा बघू तुम्ही आता कोणता शब्द आपण तयार करू शकतो इथे. तुम्ही सांगा कोणता शब्द आपण तयार करू शकतो. डॅश ओ डॅश, डॅश ओ डॅश. सांगा बघू. बी ओ वाय, बी ओ वाय, बी ओ वाय बॉय, बी ओ वाय बॉय. बॉय मीन्स मुलगा, बॉय मीन्स मुलगा. बी ओ वाय बॉय, बॉय मीन्स मुलगा, बॉय मीन्स मुलगा. Next is middle letter is U. Middle letter is U. मधला अक्षर काय आहे, U आहे. मधला कार्डवर अक्षर कोणता आहे, U. आता आपल्याला काय शब्द तयार करायचा आहे, सांगा भाऊ कोणता शब्द याच्यापासून तयार होईल ज्याचं मधलं अक्षर U असेल. सांगा भाऊ तुम्ही. Which word we have to make here? You tell me. Its middle letter is U. Which middle letter is U? बघा. B U N बन. B U N बन. बन म्हणजे काय होतं, बनचा अर्थ काय, पाव. बन म्हणजे काय, पाव. म्हणजे आपण ब्रेड म्हणू शकतो. आपण काय म्हणू शकतो, ब्रेड. आता ही पण शब्द तयार होऊ शकतो यू पासून. बघा बघा, बी यू टी बट होऊ शकतो, पी यू टी पुट होऊ शकतो, सी यू टी कट होऊ शकतो, होय की नाही. ते एन यू टी नट, नट पण होऊ शकतो. एन यू टी नट, नट पण होऊ शकतो. वी कॅन मेक ॲज मेनी वर्ड्स, वी कॅन मेक ॲज मेनी वर्ड्स. कोणतेही लेटर आपण वर्ड आपण तयार करू शकतो लेटर यू पासून, मध्ये लेटर यू पासून. जसं मध्ये लेटर यू आहे असं कोणते आपण ब्युटी बट हा वर्ड तयार करू शकतो. बघा, बी यू एन बन, त्याच्याऐवजी आपण हा सुद्धा वर्ड तयार करू शकतो. बट, पुट, कट, नट असं वर्ड आपण तयार करू शकतो. आता इथे आपण कोणता शब्द घेतलेला आहे, बी यू एन बन. बी यू एन बन, बन म्हणजे पाव. नेक्स्ट वर्ड इज, आता सी, these are 3 letter words. These all are 3 letter words. हे सगळे कसे आहेत, 3 अक्षरी शब्द आहेत. Now see here on this page, some words are we have to make now. आता आपल्याला वर्ड तयार करायचे ते किती अक्षरे आहेत, 4 अक्षरे आहेत. There are 4 letters, 4 letter words. First card is empty. In the second card, letter is A. Third card is empty, and on the fourth card, letter E is there. First card is empty. Second card, letter on the second card, letter A is given there. Third card is empty, and on the fourth card, letter E is there. पहिले जे आहे ते कसं आहे, कार्ड रिकामा आहे. दुसऱ्या कार्डवर ए अक्षर आहे. तिसरा कार्ड पुन्हा रिकामा आहे. चौथ्या कार्डवर कोणतं अक्षर आहे, अक्षर ई आहे. बघा, आता याच्यापासून आपल्याला 4 अक्षरी वर्ड तयार करायचा आहे. किती अक्षरी, 4 अक्षरी.
आता आपण कसं अक्षर कोणतं लेटर घेणार त्याच्यापासून शब्द तयार करू शकतो सांगा तुम्ही सांगा भाऊ. मी थोडा वेळ थांबते. तुम्ही सांगा. मी सांगू लक्ष द्या इकडे. आता आपण इथे कोणतं लेटर घेतलं पी. कोणतं घेतलं पी. पी आणि इथं कोणतं घेणार इथे आपण जी घेणार. पेज. पेज पेज म्हणजे काय होणार पान. पान म्हणजे कोणतं पान. आता पान म्हणजे दोन अर्थ असतात. एक झाडाचं पान आणि वहीचं पान किंवा पुस्तकाचं पान. हा वहीचं किंवा पुस्तकाचं पान. तर हे पेज म्हणजे कोणतं पान आहे वहीचं किंवा पुस्तकाचं पान. लक्षात आलं. पेज म्हणजे वहीचं किंवा पुस्तकाचं पान. आणि झाडाचं पान त्याला काय म्हणतात लीफ म्हणतात. काय म्हणतात लीफ. लीफ म्हणजे झाडाचं पान. लक्षात आलं. PAGE पेज. PAGE पेज. पेज म्हणजे पान. अंडरस्टँड. नेक्स्ट इज बघा पुढचा बघा आपला वर्ड काय दिसतंय बनवायचा आहे. पहिला कॉलम रिकामा आहे. दुसऱ्या कॉलम मध्ये काय आहे लेटर दिलेला आहे ई. कोणतं लेटर दिलेला आहे ई. ई दिसते का ई. पुन्हा तिसरा कॉलम काय आहे रिकामा आहे. चौथ्या कॉलम मध्ये पुन्हा ई लेटर दिलेला आहे. सी दीज आर 4 लेटर वर्ड्स वी हैव टू मेक हियर. 4 अक्षरी शब्द आपल्याला बनवायचा आहे. First card is empty. In the second card, on the second card, the letter is E given there. The third card is again empty, and on the last card, the letter E is there. आता 2 E आहेत आणि 2 मध्ये आपल्याला अक्षर बनवायचे आहे. कोणतं होऊ शकतं सांगा बघूया. तुम्ही सांगा बघू कोणतं तयार होईल. कोणतं आपण लेटर इथे घेऊ शकतो सांगा पाहू. Observe. You can observe this. Dash E dash E dash E dash E. See here. VEGE wedge. VEGE wedge. वेज म्हणजे काय VEGE वेज म्हणजे भाजी. वेज म्हणजे काय व्हेजिटेबल. फॉर एक्झाम्पल शॉर्ट फॉर्म आहे हा वेजचा काय आहे शॉर्ट फॉर्म आहे. व्हेजिटेबल शॉर्ट फॉर्म आहे. व्हेजिटेबल म्हणजे भाजी. व्हेजिटेबल म्हणजे काय भाजी आणि त्याचा शॉर्ट फॉर्म दिलेला आहे व्हेज. अंडरस्टँड. व्हेज. व्हेजिटेरियन म्हणजे व्हेजिटेरियन म्हणजे काय शाकाहारी. व्हेजिटेरियन याच्यापासून कोणता शब्द तयार होऊ शकतो व्हेजिटेरियन म्हणजे काय शाकाहारी. अंडरस्टँड. आता बघा आता आणखी वर्ड दिले आहेत. सी अदर लेटर्स कार्ड्स आर गिवन देयर. and now you can make 4 letter words. You have to make. आता तुम्ही हे काय करायचं आहे घरी होमवर्क करायचा आहे. नाउ रिमेनिंग लेटर्स. these remaining letters are for your homework. हे लिहून घ्या. याआधी तुम्ही काय करायचं आहे तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे आणि मग काय करायचं आहे जे या पानवर जे उरलेले जे लेटर कार्ड्स आहेत एम्प्टी त्याच्यापासून काय करायचं आहे शब्द तयार करायचे आहेत. बाय जॉइनिंग दिस different letter cards. By joining these different letter cards we can make as many different words. आपण हे जे लेटर कार्ड्स आहेत
कोणते अक्षर ए पासून झेड पर्यंत कोणते अक्षर आपण काय करू शकतो एकत्र ती अक्षर एकत्र आणून 3 अक्षरी 3 किंवा 4 अक्षर किंवा 5 अक्षर हा 2 पासून आपण किती अक्षर 2 च्या पुढे किती अक्षर आपण एकत्र आणून त्याच्यापासून वर्ड तयार करू शकतो हा कळलं तुम्हाला अशा प्रकारे तुम्ही शब्द तयार करायचे आहेत दिस इज युअर होमवर्क रिमेनिंग लेटर्स आर युअर होमवर्क डू एज होमवर्क अँड डू बाय ओन तुम्ही स्वतः तर घरी काय करायचं आहे प्रॅक्टिस करायचं आहे शब्द तयार करायची प्रॅक्टिस करायची आहे बघा काय दिलं आहे डॅश आय डॅश ई आता इथे कोणता शब्द तयार होईल तुम्ही सांगा पाहू GIVE गिव्ह तयार होऊ शकतो GIVE गिव्ह तयार होऊ शकतो आणखी कोणता होऊ शकतो सांगा पाहू FINE फाईन FINE फाईन होऊ शकतो MINE माइंड तयार होऊ शकतो कळलं किंवा SIDE साइड आता मी तुम्हाला इथे कसं सांगते बघा हा लक्ष द्या इथे हे मी पहिला पुस्तक आहे बघा सांगा भाऊ तुम्ही सांगा भाऊ आता कोणता इथे आपण शब्द तयार करू शकतो इथे कोणते लेटर घेऊ शकतो टेल मी which letters are we have to take here to complete this word सांगा भाऊ हे बघा जी घेऊ शकतो GIVE गिव्ह GIVE गिव्ह घेऊ शकतो किंवा आणखी कोणते घेऊ शकतो इथे FINE फाईन सॉरी फाईन घेऊ शकतो IE फाईन घेऊ शकतो IE फाईन घेऊ शकतो हा नेक्स्ट आपण कोणते घेऊ शकतो इथे MINE माइंड IE माइंड आणखी कोणते घेऊ शकतो SIDE साइड IE SIZE साइज IE बघा GIVE गिव्ह FINE फाईन MINE माइंड SIDE साइड SIZE साइज आणखी सुद्धा शब्द तयार होऊ शकतात हा वी कॅन मेक ॲज मेनी वर्ड्स हा टू जॉईनिंग दिस लेटर्स अशा प्रकारे आपण हे लेटर जॉईन करून वेगवेगळे शब्द तयार करू शकतो आता पुढचा भाग कोणता होणार आहे डू ॲज युअर होमवर्क